तो भ्रष्टाचार बंद करा असा. ते मला माहिती आहे IPS लोक काही पैसे खात नाहीत कशातच, पण त्यांचा भ्रष्टाचार कशात असतो असं न दिसणारा. त्याशिवाय तुमचं पण चालत नाही ना, विमानानं तुम्हाला फिरावं लागतं. तर सगळी माहिती काढतोय मी. अजून 1 वर्ष द्या बघा, मग मी कुठपर्यंत पोहोचतो, कसे कसे अकाउंट आहेत तुमचे कोणाकोणाच्या नावावरती, सगळं काढणार मी. नवनीत सर, व्यवस्थित पत्रकार परिषद वगैरे घेऊन उत्तरं द्या. मी कुठं होतो, मला तिकडे ड्युटी होती का नव्हती, माझं लोकेशन वगैरे सगळं व्यवस्थित द्या ना. लोकांना अशी उडवाउडवीची उत्तरं पत्रकारांना की आम्ही सस्पेंड झालेल्या माणसाबद्दल जास्त बोलत नाही किंवा जास्त. आता मी सस्पेंड बडतर्फ आता नागरिक आहे, आणि त्याप्रमाणे मग त्याची उत्तर द्या व्यवस्थित. नुसतं आपलं नेम प्लेट आपलं पहिल्या नावानं करून 600 लोकांच्या बदल्या करून चालतं का नवनीत सर असं पोलीस खात्यामध्ये? आणि लपवू नका, जे काय ते सत्य बाहेर आणा ना सगळं व्यवस्थित. माझ्या प्रत्येक लोकेशन सहित माझं प्रत्येक ड्युटी. बरं ठीक आहे, मी परळीला नव्हतो त्या दिवशी, तर मला काय ड्युटी लावली होती, कुठे ठेवलं होतं, मला रिझर्व्ह ठेवलं होतं का सायबरलाच होतो मी, का रजेवर होतो, का सिकवर होतो? व्यवस्थित उत्तर द्या ना, म्हणजे त्यांना सगळं अहवाल व्यवस्थित द्या पत्रकारांना. आज महाराष्ट्रभर हा विषय चालतोय, तर लपवायचं काय त्यामध्ये? जे आहे ते खरं सांगा, स्वतःचा हसू करून घेऊ नका. काहीतरी लपवण्यासाठी आपलं अजून खूप शिकायचंय तुम्हाला. परत तो भ्रष्टाचार बंद करा असा टॅब घेणं, अधिकाऱ्यांकडे हे घेणं, आणि दुसरं काय आपलं सोसायटी वगैरे, परत आपले वेलफेअरचे पैसे खाणं, की वेलफेअर असतं आणि तुम्ही मस्त आपलं क्राईमची पार्टी म्हणून स्वतःच्या नावावर देता, आणि पैसा बिल कुठून जातो मला माहित नाही का? वेलफेअरचे पैसे कोणाचे असतात? कॉन्स्टेबल लोकांच्या पगारातनं महिन्याला काहीतरी 550, 100, 200 रुपये कट होतात, आणि ते पैसे जमा होतात वेलफेअरला, आणि त्याच्यातनं तुम्ही हे असे खर्च करता, पार्ट्या बिट्या, जेवण अधिकाऱ्यांना, क्राईम मिटिंगला. त्या कॉन्स्टेबल पैसे कोणाचे? कॉन्स्टेबलच्या पगारातले. तर आणि असे आल्यापासून तुम्ही 100 कपाट, एक 20 कम्प्युटर घेतले तुम्ही तिथं. असं करू नका. एवढं ह्याच्यात हा भ्रष्टाचार बंद करा. जे मला माहिती आहे IPS लोक काही पैसे खात नाहीत कशातच, पण त्यांचा भ्रष्टाचार कशात असतो असं न दिसणारा. त्याशिवाय तुमचं पण चालत नाही ना, विमानानं तुम्हाला फिरावं लागतं. राजस्थानला, अलवरला किती वेळा गेलात? सगळे आता अलवरमध्येच आहे मी, जवळच आहे बघा. हे सगळं बंजार, सगळं राजस्थानच आहे. तर सगळी माहिती काढतोय मी. अजून 1 वर्ष द्या बघा, मग मी कुठपर्यंत पोहोचतो, कसे कसे अकाउंट आहेत तुमचे कोणाकोणाच्या नावावरती, सगळं काढणार मी. काही कोणाला सोडणार नाही. लक्षात ठेवा. माती नाही, हे लातूरचं आहे पिल्लू. लक्षात ठेवा.